आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवू नूडल्स. त्याच्यासाठी आपण हक्का नूडल्स घेतल्यात, पण त्या पतल्यावाल्या थिन. चांगलं पाणी उकळलं की त्याच्यामध्ये नूडल्स घालून घेतल्या. फोकनेत त्याला थोडंसं अलटीपलटी करायचं, नाही तर मग एकच बाजू उकडली जाईल. मस्त अशा उकळल्या गेल्या की अर्ध्या मिनटात त्याला काढून घ्यायचं. 2 मिनटातच छान अशा या उकडल्या जातात, कारण त्या खूप पातळ असतात, थिन असतात. तर चला, चाळणीमध्ये निथळ ठेवलं. पाणी निघून गेल्यानंतर परातीमध्ये काढून घेतले आणि तेल लावून घेतलं. तुम्ही हवं तर थंड पाणी घालू शकता. भरपूर आलं लसूण बारीक कापून घेतलं आहे, पण छोटी मुलं खात नाहीत आलं, म्हणून त्याला मिक्सरमध्ये घालून घेतलं. 3 हिरव्या मिरच्या घातल्या त्याच्यामध्ये. आता आपण नूडल्स बनवतोय म्हणून सगळ्याच भाज्या, कांदा, शिमला मिरची, गाजर, कोबी नूडल्ससारख्याच कापण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे दिसायलाही छान, मुलांना खायलाही छान वाटतात आणि चवीलाही छान लागतात. आणि नूडल्समध्ये त्या दिसायला छान दिसतात आणि नूडल्स चवीला मस्त होते. हे पहा, मस्त आपण जमेल तेवढं पातळ पातळ कापण्याचा प्रयत्न केला आहे नूडल्स बनवण्याचा भाज्यांच्या. चला, मोठ्या गॅसवरती एक लोखंडाची कढई ठेवली. 2 पळी तेल घातलं आहे आणि आता जे वाटण आपण करून घेतलं होतं ते 1 चमचाभर घातलं आहे. आपण इथे 2 नूडल्स करणार आहोत, एक साधी आणि एक शेजवान. तर सगळ्याच भाज्या आपल्याला मोठ्या गॅसवरती चांगल्या परतून घ्यायच्यात. खूप शिजवायच्या नाहीत, फक्त अर्धवट शिजवायच्यात. आता याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस 1 चमचाभर, डार्क सोया सॉस 1 चमचाभर, विनेगर घालूयात अर्धा चमचा, टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप अर्धा चमचा आणि याला छान असं मिक्स करायचं. ही सर्व प्रोसेस मोठ्या गॅसवरच करायची आहे. थोडंसं मीठ घालूयात, कारण सगळ्याच सॉसमध्ये मीठ असतं. तर चला, याच्यावरती नूडल्स घालून घेऊयात आणि मोठ्या गॅसवरती मिक्स करायची मेहनत करायची आहे. फोकने मिक्स करू शकता, तुमच्याकडे मोठा चिमटा असेल त्याने छान मिक्स करू शकता. आणि वरून अजून आपण थोड्याशा कच्च्या भाज्या देखील घातलेल्या आहेत आणि टॉस करायची देखील तुम्ही मेहनत करू शकता. कुठली नवीन गोष्ट शिकली तर चांगलंच आहे. छान अशा मस्त आपल्या नूडल्स तयार झाल्यात. आता ह्या दुसऱ्या नूडल्स आपण बनवतो आहे शेजवान नूडल्स. पहिल्या नूडल आपण साध्या नूडल्स बनवल्या. तर याच्यामध्ये देखील मोठी कढई ठेवली, 2 पळी तेल घातलं आणि ह्या सर्व छान अशा मोठ्या मोठ्या कापलेल्या पातळ भाज्या आपल्याला एक अर्धा मिनिट मोठ्या गॅसवरती परतून घ्यायच्यात. शिजवायच्या नाहीत, अर्धवट शिजवायच्या आहेत. आता याच्यामध्ये देखील डार्क सोया सॉस मी घातला आहे 1 चमचाभर, अर्धा चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा टोमॅटो केचप आणि ही आहे आपली घरीच बनवलेली शेजवान चटणी. हा व्हिडिओ आपला गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आपण अपलोड केलेला आहे. 2 चमचे शेजवान चटणी घातली. मस्त घरीच बनवलेली हे शेजवान चटणीने शेजवान नूडल्स खूप छान चविष्ट तयार झाल्या होत्या. तुम्ही नक्कीच करून पहा. तर छान अशा मिक्स केल्या. अजून थोड्याशा कच्च्या भाज्या घातल्या. थोडासा क्रंची बाईट खूप छान लागतो मध्ये मध्ये, एकदम कच्च्याच असतात त्या. बाकीच्या आपण थोड्या अर्धवट शिजवल्यात. थोडंसं मीठ घातलं विचार करून, कारण सॉसमध्ये मीठ असतं आणि आपण अगोदर थोडंसं घातलं होतं. छान अशा मिक्स केल्या. टॉस करायलाही काही हरकत नाही. हे पहा, प्रयत्न केला की आपल्याला टॉस देखील करता येईल आणि मस्त अशा शेजवान नूडल्स देखील तयार झाल्यात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.